नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इडली चिली. त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे. तर सर्वप्रथम मी इडली चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये 3 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर काळी मिरी पावडर आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडे थोडे पाणी मिक्स करून मी ते बॅटर एकजीव करून घेत आहे. हे बघा, थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी या प्रकारे असली पाहिजे. त्यानंतर एक एक इडलीचा पीस त्या बॅटरमध्ये डीप करून मी गरम तेलामध्ये सोडत आहे. तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी सर्व इडलीचे काप कढईमध्ये सोडून तळून घेतलेले आहेत. आता हे इडलीचे काप तळण्यासाठी मला 3 ते 4 मिनिटं गेलेले आहेत. त्यानंतर हे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावर तळले गेलेले आहेत. हे आता थोडे थोडे करून मी आता एका डिशमध्ये काढून घेत आहे. आता एका कढईमध्ये तेल घेऊन तेल चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत त्याला गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला लसूण घातलेला आहे मी इथे आणि आलं ही किसून घातलेलं आहे. आलं आणि लसूण थोडं जास्त प्रमाणामध्ये घातल्यानंतर चव खूप छान येते. त्यानंतर हिरवी मिरची टाकून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी कांद्याचे आणि सिमला मिरचीचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकत आहे. आणि कांदा आणि सिमला मिरची ही आपल्याला जस्ट फ्राय करून घ्यायची आहे. पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवायची नाहीये. आणि ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. म्हणजेच फास्ट गॅसवर आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, लालसर रंगावर कांदा येईपर्यंत मी हे फ्राय करून घेतले आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा हे हलवून घेतलेलं आहे. ह्यानंतर आता मी याच्यामध्ये सॉसेस ऍड करणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे 1 चमचा. त्यानंतर ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे आणि त्यानंतर रेड चिली सॉस आणि व्हिनेगरही आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायचं आहे. तर आता माझी मुलगी लहान असल्यामुळे मी रेड चिली सॉस आणि व्हिनेगर नाही ऍड करत आहे, पण ते आपल्या आवडीनुसार आपण ऍड करून घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा हे सगळं बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पुन्हा हे सगळं परतून घेऊन झाल्यानंतर एका बाजूला मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी ऍड करून 1 वाटीभर मी त्याची स्लरी बनवलेली आहे. हे बघा, पातळ अशी स्लरी बनवून मी त्यामध्ये सोडली आहे आणि आता ती पूर्णपणे हलवून घ्यायची आहे. ती स्लरी आपण ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर ती घट्ट होते, त्यामुळे त्यामध्ये जास्त पाणी ऍड करून आपल्याला ती स्लरी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चिरून घेतलेले इडलीचे काप हे जे आपण फ्राय केलेले आहेत ते आपल्याला कढईमध्ये टाकून त्यावर काळी मिरी पेरून, कोथिंबीर पेरून आणि वरून कांद्याची पात टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे पुन्हा मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. हे सर्व करताना आपल्याला गॅसची फ्लेम
ही फास्टच ठेवायची आहे. तर हे सगळं आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी हे सगळं एका डिश मध्ये सर्व करून दाखवत आहे. हे बघा, मस्त असं तीळ पेरून मी याला आता सर्व केलेलं आहे. अप्रतिम याची टेस्ट लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.